मॉर्निंग मंडळी, सकाळचे वाजले 5. आपण चाललात कोस्टल राईड. तर खूप काय नवीन गोष्ट पण आहेत, खूप काही जुनी गोष्ट आहे, तुम्ही बघितल्या असतील. मी काय नवीन गोष्ट दाखवायचे प्रयत्न करीन. तो चला सुरू करूया प्रवास. बघा आलाय आपला रायडर. कसं वाटतंय इकडे आल्यावर? कसं वाटतं तुला? मजा आली, मजा ट्रॅफिक मधून. हो मंडळी, आपण पोहोचले आपल्या फर्स्ट लोकेशनवर, देवदांडा अलिबाग. रामेश्वरम मंदिर तुम्ही मागे बघू शकता, किती सुंदर आहे. तो तिथे शूटिंग चालू आहे सध्या. इतकं काही दाखवू शकतो नाही, जेवढं दाखवू शकलं ते तुम्हाला दाखवून तिथे. श्री रामेश्वर मंदिर चौल एक पवित्र आणि ऐतिहासिक शिवधाम. हे प्राचीन मंदिर रायगड जिल्ह्यातील चौल गावात वसलेले आहे आणि हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. मंदिरासमोर एक सुंदर पुष्करणी तलाव आहे, जो या मंदिराच्या पवित्रतेत अधिक भर घालतो. या मंदिराची खास वैशिष्ट्ये: येथे 3 पवित्र कुंडे आहेत. पर्जन्य कुंड पावसाचे प्रतीक, अग्निकुंड अग्नीचे प्रतीक, वायुकुंड वायाचे प्रतीक, विस्तीर्ण सभामंडप आणि भव्य गाभारा. यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलते. येथे महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा आणि गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पर्यटक आणि भाविकांसाठी हे मंदिर अलिबाग पासून अवघ्या 15 किमी अंतरावर आहे. भक्ती आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी आवर्जून भेट द्या श्री रामेश्वर मंदिर. तुम्हाला आज मी नवीन माणसांना भेटवतो इकडे. आज स्टार्ट करतो मी अवधूत वाडेकर पासून, नंतर विनीत सोलंकी, मग आले आपले अनिकेत सावंत, आणि त्यांचे धर्मपत्नी त्यांचं नावच विसरलं मी. अजूतने ना एक हेल्मेट घेतलंय जे डॉमिनर 400 ग्रीन कलरला मॅचिंग आहे. बघा दिसतंय, मॅचिंग छान मॅचिंग केलंय अवधूत सरांनी. हाय गाइस, वेलकम टू माय ब्लॉग. वेलकम टू माय ब्लॉग. तो भारी होता ना. मग आपण नेक्स्ट स्टॉपला भेटूया आपण. आपण आलोय सेकंड स्टॉपला. आपण आता जाऊ शकत नाही, खूप ऊन आहे. तो तुम्हाला आम्ही ड्रोन शॉट मी जरा दाखवू काय काय गोष्ट आतमध्ये जाऊन. तो आमचा ड्रोन येते आहे. ड्रोन पायलट बघा आमचा. मुरुड जंजिरा समुद्रातलं अभेद्य साम्राज्य. मुरुड जंजिरा हा भारताचा एकमेव समुद्री किल्ला आहे, जो कधीच जिंकला गेला नाही. रायगड जिल्ह्यात मुरुड किनाऱ्यापासून अवघ्या 3 किमी अंतरावर समुद्राच्या मध्यभागी हा भव्य जलदुर्ग उभा आहे. 19 मजबूत बुरुज आणि भव्य तोफा, गुप्त दरवाजे आणि पाण्याच्या 3 विहिरी, सिद्धी राजांचा महल आणि ऐतिहासिक वास्तू. समुद्राच्या लाटांमध्ये कधीही गडगडलेला किल्ला. एकदा तरी भेट द्या आणि अनुभव घ्या लाटांवर उभ्या असलेल्या या अजिंक्य दुर्गाचा.
हरिहरेश्वर दक्षिण काशी आणि निसर्गाची भेट. हरिहरेश्वर रायगड जिल्ह्यात वसलेलं दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथे भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांचे अनोखे मंदिर आहे, जिथे भक्त मोठ्या श्रद्धेने येतात. श्री हरिहरेश्वर मंदिर शांत, पवित्र आणि ऐतिहासिक. हरिहरेश्वर समुद्र किनारा, निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण. प्रदक्षिणा मार्ग, समुद्र किनाऱ्यावरून जाणारा अनोखा आणि धार्मिक मार्ग. भेट देण्यासाठी उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च. हवामान आल्हाददायक. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात विशेष उत्सव. येथे आल्यावर धर्म, निसर्ग आणि शांततेचा अद्भुत संगम अनुभवता येतो. एकदा तरी हरिहरेश्वरला भेट द्या आणि दक्षिण काशीचा आत्मसाक्षात्कार घ्या. संध्याकाळ झाली, 6:30 वाजले. आपण चाललंय बाग मंडली बसून ते विलासला. आणि ही बस काय मॅनेज होत नाही यांच्यावर. 15 मिनिटं आली बस, तिकडे फिरवत आहेत. आणि मागची गाडी जरा थांबून राहिली, त्याच्यामुळे ते सगळं झालं. आता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आमच्या बरोबर? कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं होतं. हां चालेल. मग अवधू, तू पहिल्यांदा आला आमच्याबरोबर, कसं वाटलं? मला खूप भारी वाटलं, मजा आली. अजून 8 दिवस आपण खूप मजा करायची. अच्छा, तू काय प्लॅन केलंस का, काय करायचं असं वगैरे? नाही, असं काय ना, बाईक चालवायची, प्यायचं आणि झोपायचं. ठीक आहे, आता आपण चालूया अनिकेतकडे. तो कसा होता दिवस तुझा आज तुमच्याबरोबर? मजा आली, धमाल आली. दरवेळेप्रमाणे राईड चालूच आहे. अजून तरी हे सेटअप होईपर्यंत वेळ लागेल. 15-20 मिनिटात पोहोचू. वहिनी, तुम्ही काय म्हणतात? बोला काहीतरी. असं वाटलं तुझा एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट टाइम लॉंग राईड बाईक वरती जाते. फर्स्ट की सेकंड टाइम? लॉंग राईड आहे ना. नाही, एवढ्या दिवसाची नाही होती पहिली वाली. दिवसाची ना, 4 दिवसाची होती ती. आणि ती पण लगेच पोहोचलेलो 4-5 तासात. बरोबर, 4 दिवस लागले. चला मग आपण भेटूया उद्या. आता एक तर आजचा दिवस संपलाय आपल्या इकडे. घर दाखवतो. हा, थोड्या टाइम मग घर दाखवू. एक वाडा दाखवू तुम्हाला आम्ही. हा, तिकडे एक डान्स कव्वालीवर डान्स करणार आहे. नाही, लावणीवर डान्स करणार आहे. कव्वाली, दाढीवाली बाई. चला, बाय. हे बारे Stay tuned for the next episode. Like, share and subscribe my channel.